नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंजुषाची कविता, कवितेची मंजुषा. मंजुषा म्हणजे काय माहितीये ना? पेटी. मी मंजुषा, मंजुषाची कविता, कवितेची मंजुषा. कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या YouTube चॅनलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी अजून एक नवीन कविता घेऊन आली आहे तुमच्या समोर. कसं आहे ना, ही कदाचित आपल्या सगळ्या बायकांच्या मनातली गोष्ट आहे बरं का. फक्त ती मी मांडतीये. कशी व्यथा म्हणणार नाही, पण एक मनातली भावना बायकांची सार्वत्रिक सर्वत्र आहे ही. बघा कशी वाटते. आणि त्यामुळे कविता ऐकली की मला नक्की कळवायचं कविता कशी वाटली ते, बरोबर ना? त्यासाठी सबस्क्राईब, बेल आयकन सगळं आलं म्हणजे कविता आली की तुम्हाला भेटत राहीन मी. ऐका तर मग. हल्ली आपली भेट होत नाही पूर्वीसारखी. हल्ली आपली भेट होत नाही पूर्वीसारखी. तेव्हा अगदी नियमित वेळच्या वेळी आपण भेटायचो हे मात्र नक्की. तू येणार हे मला पक्क माहित असायचं. तुझी चाहूल लागायची मला. हलक्या पावलांनी आलीस तरी. क्वचित यायचीच म्हणा हातपाय आपटत, तेव्हा फार राग यायचा तुझा. नको वाटायचं तेव्हा तुझं येणं. खूप चिडचिड व्हायची मग. पण एकदा भेट झाली की मग एकदम प्रसन्न वाटायचं. शरीर जसं हलकं फुलकं व्हायचं. तुझ्या भेटीचा त्रास पण व्हायचा आणि आनंद पण असायचा. मला आठवते आपली पहिली भेट. अगदी साजरी केली होती नाही का? तुझी वाट बघायला लागली असं शक्यतो नाही झालं कधी. तशी तू नियमित होतीस. वय वाढत गेलं तसा परकेपणा कमी होत गेला आपल्यातला. आणि मग ही सवय अंगवळणी पडली. शक्यतो ही भेट चुकली नाही कधी. अलीकडे मात्र तू फार बेभरवशी झालीयस. समजतच नाही, पण दुरावा वाढत चालला आहे. क्वचित कधी अचानक येतेस. क्वचित कधी अचानक येतेस कल्पना न देता. तर कधी कधी हूल देतेस. येणार येणार म्हणून पडघम वाजतात आणि तू लांबून निघून जातेस. मी आपली तुझी वाट बघत राहते. चिडचिड करते, हातपाय आपटते, मनातून विनवण्या करते. पण तुला यावं असं वाटत नाही. महिनोन महिने भेट नाही. तुला मी थांबवू शकत होते, पण आता यायला भाग पाडू शकत नाही. जाणवतंय तू माझा हात सोडते आहेस. अगं, तुझ्या साथीत तर मी स्वतःला सिद्ध केलंय. उत्साही, टवटवीत राहिले आहे. तुझ्यामुळे तर माझं स्वास्थ्य टिकवलंय. तुझ्याचमुळे तर मी माझं वय विसरले आहे. आणि तुझ्यामुळेच तर तारुण्य टिकवलं आहे. सखे, आता मात्र असं वाटतंय की उण्यापुऱ्या 40 वर्षांची दर महिन्याची आपली साथ आता सुटणार. आणि एक हुरहुर. मग माझं कसं होणार? मैत्रिणींनो, कळली ना ही सखी कोण ते? तुम्हा सर्वांना पण वेगवेगळ्या तऱ्हेनी ह्या प्रश्नाला सामोरं जावं लागत असतं, बरोबर ना? ही अशीच माझ्या मनात आलेली, माझ्या सखीशी केलेली बातचीत तुमच्यापर्यंत मांडली. आणि ह्याबरोबर अनेक बदल होत असतात बरं. त्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलूयात. तोवर धन्यवाद.